नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. एक अपडेट आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 संदर्भात एक शुद्धीपत्रक या विभागाने काढलेलं आहे. ते शुद्धीपत्रक काय आहे हे आपण थोडक्यात बघून घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतीच महाराष्ट्राच्या जी काय मुंबई उच्च न्यायालय आहे त्या मुंबई उच्च न्यायालयाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामध्ये शिपाई आहे आणि क्लर्क आहे, ह्या दोन पोस्ट आहेत. जर तुम्ही शिपाईचा अभ्यास जर करत असाल तर तुमच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे, फक्त 999 रुपयामध्ये आपण देत आहोत. आणि ही बॅच घेण्यासाठी या बॅच बद्दल तुम्हाला अजून डिटेल मध्ये जर माहिती हवी असेल तर 922601 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल माहिती घेऊ शकता. ही बॅच फक्त 999 रुपयाला विद्यार्थ्यांची हितखातर दिलेली आहे. तशीच बॅच एक क्लार्क साठी आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही क्लार्क पद आलेली आहेत त्याची रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच फक्त 499 रुपयाला आपण देत आहोत. ही सुद्धा बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा. आणि ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन आहे, ते इन्फिनिटी अकॅडमीच्या नावाने ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये ही बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला ह्या बॅचचा फायदा नक्कीच होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचं जे काही शुद्धीपत्रक आलेलं आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात आता लगेच पाहणार आहोत. बघा, 18 डिसेंबर 2025 हे शुद्धीपत्रक आहे. या शुद्धीपत्रकामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व सेवेची जी काही पदभरती जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भात हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, आता यामध्ये संदर्भ जाहिरातीमधील परिशिष्ट मधील क्रमांक 6 रकाना जो आहे बघा, त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न, स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे जे काही प्रश्न आहेत बघा, ते प्रश्न याऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न असे वाचावे. दुसरी गोष्ट, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी किमान 3 वर्ष कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबर उच्च शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाची ही पण एक अपडेट लक्षात ठेवा. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जो आहे त्यानुसार जनगणना कर्मचारी असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक, नामनिर्देशित पाल्य हे जे काही कर्मचारी आहेत आणि निवडणूक कर्मचारी व पदवीधर पदविका धारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना जर कनिष्ठ लिपिक निटंकलेखक या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला टंकलेखांची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सरळ सेवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या MJP महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती अर्ज मागवण्याची मुदत, जी काय मुदत आहे विद्यार्थी मित्रांनो, ती मुदत या ठिकाणी बघून घ्या. ही मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे आणि ही मुदत 19 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ती दिनांक 26 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवलेली, म्हणजे 7 दिवसांनी मुदत या ठिकाणी वाढवली. पहिली 19 डिसेंबर पर्यंत होती, आता काय केले 26 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदत या ठिकाणी वाढवण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. अशा प्रकारची ही MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची महत्वाची अपडेट होती, ती आपल्यापर्यंत पोहोचवली. अजूनही कोणी आपल्या मित्रांनी फॉर्म भरलेला नसेल तर ते आपल्या मित्रांना सांगा आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून घ्या. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.